ध्रुवबाळ जन्माला आला ना, काल तो वंश आपण बघितला. मरीची, अत्र्या, अंगिरा, पुलत्स्य, पल्हू, कृत, भृग, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. आपण मनुपुत्र बघितले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. काल आपण चरित्र बघितलं आकृती, देवहूती आणि प्रकृती. आपण काल सतीमातेचं चरित्र बघितलं, कपिल भगवंताचं चरित्र बघितलं. पण त्या 5 संतानांपैकी जे काही 2 पुत्र आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद, त्या दोघांचं चरित्र आज आपल्याला या ठिकाणी बघायचंय. त्यांच्या पोटी त्यांचा वंश कसा वाढत गेला, त्यांनी अनेक प्रकारचे भगवत कर्म केले, चांगल्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी आपल्या राज्यामध्ये केल्या. त्यांचं चरित्र आज आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचंय. जे काय प्रियव्रत आणि उत्तानपाद आहे, त्या प्रियव्रताचा मोठा भाऊ उत्तानपाद राजा, तो उत्तानपाद राजा राजवटीप्रमाणे, ज्याप्रमाणे आपल्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं परंपरेने जे काही राज्य आलेलं आहे, तो राज्यकारभार चालवण्याचं काम तो उत्तानपाद राजा करतो बरं का. पण उत्तानपाद जो राजा होता, त्या राजाचे 2 विवाह झाले होते. राजाचे 2 विवाह झाले होते. आपण पूर्वीचा काळ, पूर्वीचा प्रसंग जर आपण बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये अनेक राजा महाराजांना अनेक पत्न्या असायच्या बरं का. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी असे बोटावर मोजणे इतके राजा आपल्याला दिसतात बरं का. परंतु जितके राजे महाराजे होऊन गेले त्यांना अनेक पत्न्या असायच्या. त्याला 2 कारण सांगितली बरं का. पहिलं कारण म्हणजे तो जो काय राजा आहे, आपल्या राज्याचं पालन करण्यासाठी, प्रजेचं पालन करण्यासाठी, प्रजेवरती आलेले संकट निवारण करण्यासाठी अनेक पत्न्यांसोबत विवाह करायचा, स्त्रियांसोबत विवाह करायचा. आणि आपला जो काही वंश आहे, ते वंश वृद्धी करण्याकरता अनेक विवाह राजांचे व्हायचे बरं का. आणि आणखीन दुसरं कारण, सामान्यपणे आपण विचार करता करता जर आलो तर आपल्या डोक्यात असं असतंय, पूर्वीच्या काळी ते राजे महाराजा अनेक विवाह का करत होते माहितीये? कारण त्या काळी स्त्रिया सुद्धा कशा होत्या, जास्त होत्या. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची लोकसंख्या जास्त होती. आता एक भेटलं सुद्धा काय झालं, अवघड झालं, मारामार झाली बरं का, मिळत नाही. अशी 2 कारण आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे, मतीप्रमाणे सांगता येते. आणि तो उत्तानपाद नावाचा राजा आहे. 2 पत्न्या त्याला आहे. एकीचं नाव आहे सुरुची आणि दुसरीचं नाव आहे सुनीती. पण सुनीती मात्र मोठी आहे आणि सुरुची मात्र लहान आहे बरं का. सुनीती पहिली पत्नी आणि सुरुची ही दुसरी पत्नी बरं का. सुनीती शब्दाचा अर्थशास्त्राने सांगितला, सु म्हणजे चांगली आणि नीती म्हणजे नीतिमत्ता, आपण वागणं असतोय. चांगल्या मार्गाने किंवा शास्त्राप्रमाणे चालणारी ती म्हणजे सुनीती. आणि सुरुची, स्वतःच्या रुचीप्रमाणे करणारी, तिचं नाव काय आहे, सुरुची. जसं मनात येईल त्याप्रमाणे करायचं, जसं मनात येईल त्याप्रमाणे वागायचं, जसं सैरावैरा वागता येईल असं ती सुरुची वागायची. आणि सुनीती मात्र पतीच्या पावलावरती पाऊल ठेवून, पतीच्या वाक्यावरती विश्वास ठेवून आणि शास्त्रावरती विश्वास ठेवून काय करायची, आपलं जीवन व्यतीत करायची बरं का. पण त्या सुरुचीच्या पोटी ध्रुव नावाचा मुलगा जन्माला येतोय आणि त्या सुरुचीच्या पोटी उत्तानपाद नावावर का. सुनीतीच्या पोटी ध्रुवबाळ आणि सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा मुलगा. 2 मुलांचा जन्म त्या ठिकाणी होतोय. ध्रुव हा मोठा आहे, उत्तम हा लहान मुलगा आहे बरं का. परंतु जो काही उत्तानपाद नावाचा राजा होता ना, त्या राजाचा जास्त प्रेम हे सुनीतीवरती नव्हतं बरं का. जी काही दुसरी पत्नी त्याने केली होती ना, सुरुची, त्याच्या रुचीप्रमाणे चालणारी जी काही पत्नी होती, भगवत धर्माच्या अनुसरून चालणारी पत्नी त्याला आवडत नव्हती. परंतु जी भगवत धर्माच्या विरुद्ध चालायची, त्याच्या मतीप्रमाणे चालायची, तिचं नाव सुरुची. आणि त्या सुरुचीवरती त्याचं जास्त प्रेम होतं बरं का. काही कालांतराने त्या सुरुचीला, त्या सुनीतीचा घरामध्ये त्रास व्हायला लागला. म्हणून त्या सुरुचीने आपल्या नवऱ्याला म्हणजे उत्तानपादाला सांगितलं की हिला घरामध्ये ठेवायचं नाही बरं का. तो बायकोचा बैल झालेला होता महाराज. त्याने ज्याची सुनीती नावाची जी पहिली पत्नी होती ना, तिला घराबाहेर काढून दिले बरं का. बाजूला राहते, आपल्या मुलासोबत, ध्रुवाला घेऊन सोबत राहते. परंतु ध्रुवबाळ लहान होता, अतिशय 4-5 वर्षाचा ध्रुवबाळ, 5 वर्षाचा ध्रुवबाळ. पण तो ध्रुवबाळ मात्र राजवाड्यामध्ये यायचा आणि त्या राजमहालामध्ये आल्यानंतर त्या उत्तम बरोबर खेळायचा, अनेक लहान मुलांबरोबर खेळायचा, बागडायचा.
त्याची काही अडचण नव्हती बरं का. पण एक दिवस प्रकार असा घडला, तो उत्तानपाद नावाचा राजा राजमहालातील राजगादीवरती बसलेला असताना त्याचा जो काही लहान मुलगा आहे उत्तम, तो उत्तम त्या राजाच्या मांडीवरती खेळत होता बरं का. उत्तम राजाच्या मांडीवरती खेळत होता. म्हणून दुसऱ्या मुलाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे ध्रुव बाळाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, अरे माझ्या बापाच्या मांडीवरती उत्तम खेळतोय, मला सुद्धा माझ्या बापाच्या मांडीवरती बसायचे बरं का. अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली. लहान मुलांचं असं असतंय, एखादं लहान पोरग काहीतरी करत असलं की दुसरं सुद्धा त्याच्या जवळ जातं त्याच्यासारखं करत असते. ते काय वेगळं करत नाही, आपण रोज बघतो बरं का. एकाने काहीतरी केलं की दुसरं त्याच्या जवळ जातं बरं का. म्हणजे तर सुनीती आणि सुरुची जो काय उत्तम आहे तो बापाच्या मांडीवरती खेळतोय, आणि जो काय ध्रुव आहे त्या ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली की मीही बापाच्या मांडीवर बसावं. म्हणून त्या इच्छेने बापाच्या दिशेने त्या राजगादीच्या राजसिंहासनाच्या दिशेने निघतोय. परंतु सुरुची आडवी येते. सुरुची त्याला सांगते, बघ या गादीवरती बसण्याचा तुझा अधिकार नाही. तुला जर या राज्य गादीवरती बसायचं असेल तर पहिलं तुला मरावं लागेल आणि माझ्या प्रती जन्म घ्यावा लागेल, तर तुला राज्य गादीवरती बसता येईल बरं का. त्याला राग येतो अंतःकरणामध्ये, काय करावं असं त्याच्या अंतःकरणामध्ये. कारण लहान बालक आहे, निरागस बालक असते, कुठल्या प्रकारची बुद्धी, वाईट बुद्धी लहान बालकामध्ये नसते बरं का. पण त्या बालकाच्या अंतःकरणामध्ये ते शब्द ठसले बरं का, मनाला लागले, आणि ते बालक निराश होऊन हताश होऊन आपल्या आईकडे जाते, सुनीतीकडे जाते आणि आईला सांगतं, आई मला माझ्या बापाच्या मांडीवरती बसायचं होतं, पण माझ्या छोट्या आईने मला माझ्या बापाच्या मांडीवरती बसू दिलं नाही. वरनं ती मला म्हणते, अरे तुला जर बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर मरावं लागेल आणि माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तर तू त्या गादीचा काय होऊ शकतो, उत्तराधिकारी होऊ शकतो, त्याचा तू अधिकारी होऊ शकतो. तोपर्यंत तुला गादीवरती बसता येणार नाही. रडतोय, शोक करतोय, आई जवळ रडतोय. ती सुनीती सुद्धा विचार करते, काय करावं, काय सांगावं बरं का. ती सुनीती बोलता बोलता बोलून जाते, बाळा तुला जर त्या राज्यगादी प्राप्त करायची असेल, त्या बापाची मांडी जर तुला मिळवायची असेल ना, तर तुला त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल, आणि ते करण्याकरता तुला जंगलात जावं लागेल. बालक कितीच आहे, 5 वर्षाचं बरं का. पण त्या आईने उपदेश केला बरं का. आईने उपदेश केल्याबरोबर ते बालक काय करते, सर्व राज्यवैभव त्याग करते, आणि राज्यवैभवाचा त्याग करून तो ध्रुव बाळ आरण्याच्या दिशेने निघतोय. कशा करता, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता बरं का. आणि जेव्हा एखादा भक्त भगवंताच्या दिशेने निघतो ना, त्यावेळेस परीक्षा घेण्याकरता कोणी कुणाच्या तरी रूपामध्ये आपल्या समोर येत असतं बरं का. ज्याच्या जीवनामध्ये संकट आहेत ना, ज्याच्या जीवनामध्ये संकट आहे ना, त्यांनी समजायचं आपण योग्य दिशेने जातो. ज्याच्या जीवनामध्ये संकट आहे त्याने समजायचं आपण योग्य दिशेने चाललोय. ज्याच्या जीवनामध्ये लोक आपल्यावरती थुंकतात, आपल्याला नावं ठेवतात, जे बोलू नये ते बोलतात ना, तेव्हा समजायचं आपण काहीतरी योग्य दिशेने चाललोय. कारण लोक चांगल्या दिशेने चालल्यानंतर वाईट बोलतात, आणि वाईट दिशेने जर चालला ना, हा बरं व्यवस्थित चाललंय, अगदी चालू दे बरं का. लोकांची प्रगती सहन होत नाही, ही मोठी अडचण आहे महाराज. तो मुलगा भगवान परमात्म्याची भक्ती, भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, आढळपद प्राप्त व्हावं, बापाची मांडी प्राप्त व्हावी म्हणून अरण्याच्या दिशेने निघतोय बरं का. आपण नेहमी ऐकत असतो बरं का, स्पीड ब्रेकर हे चांगल्या रस्त्याला असतात, खराब रस्त्याला स्पीड ब्रेकरची गरज नसते बरं का. तसं आपलं जीवन जर आपण कृतार्थ करत असेल, आपण जर काहीतरी चांगल्या मार्गाने जात असेल, तर लोकांना त्रास होतो बरं का. आता इथं श्रीमद भागवत कथा होते, हरिपाठ होतोय, कीर्तन होतोय, या आपल्याला आनंद वाटतो बरं का. सगळ्यांनाच आनंद वाटत असेल असं डोक्यात घेऊ नका. काही घरात बसल्या काही डोकं उठवून चालले, असं काहीच लोकांच्या डोक्यामध्ये चाललं असेल बरं का. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, आणि आपलं जे काही ध्येय आहे, ध्येयम सदा परिभवम, जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्ती करण्याकरता आपण आपली पावलं व्यवस्थित चालत राहायची. बऱ्याचदा काय होतंय, आपण आपल्या मुलाचं ऍडमिशन जर काहीतरी वेगळ्या साईटला घेतलं, इंजिनिअरिंग साठी, डॉक्टर साठी, वकीलसाठी, तर लोक म्हणतात आणि त्याला कुठे स्कोप आहे, तिकडून काढून घे आणि इकडे टाक. नाही, आपल्याला जे करायचं असतं ते आपण करायचं असतं बरं का. तो ध्रुव बाळ भगवत भक्ती करण्याकरता, भगवंताची प्राप्ती करण्याकरता, आढळपद प्राप्त करून घेण्याकरता अरण्याच्या दिशेने निघतोय, जंगलाच्या दिशेने निघतोय. पण जाता जाता
भगवंताला असं वाटतंय की आपण याची परीक्षा बघितली पाहिजे, म्हणून भगवान परमात्म्याने नारदाला पाठवलं बरं का. नारद त्या लहान बालकाजवळ येतोय, बालकाच्या समोर येऊन उभा राहतोय आणि बालकाच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर त्या बालकाला सांगतो, अरे कोण आहेस तू? म्हणे मी ध्रुव बाळ. कशा करता चाललास? भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आणि भगवान परमात्म्याची तपश्चर्या करून प्राप्ती करून तुला मिळवायचं काय? म्हणे काही नाही, मला माझ्या बापाची मांडी मिळवायची. मोठे मिळवायचं नाही, फक्त बापाची मांडी, राज्य गादी मला प्राप्त करायची बरं का. पण नारद त्याला म्हणतात, अरे जंगलामध्ये जाऊ नको, तू लहान आहे, हिंस्र पशु प्राणी पक्षी आहेत, तुझ्यावरती हल्ला करतील, तुला जगू देणार नाही. पण ध्रुव बाळ इतकं लहान बुद्धी आहे, पण तरी सांगते नाही, मला ज्या परमात्म्याची प्राप्ती करायची ना, तो परमात्मा बघून घेईल, माझं काय करायचं ते करायचं. कारण घरी राहून तर मला ध्रुवपद किंवा मला आढळपद, मला बापाची मांडी मिळणार नाही. त्यापेक्षा अरण्यात जाता जाता, भगवंताची भक्ती करायला जाता जाता ब्याड पशूंनी पक्ष्यांनी हल्ला केला आणि मरण आलं ते परवडेल, परंतु अपमान मला सहन होणार नाही. खरं जो स्वाभिमानी मनुष्य असतो ना महाराज, त्याला अपमान कधीही सहन होत नाही. किती वाईट दिवस काढायला तो तयार असतो, पण अपमान स्वाभिमानाशी तडजोड तो करत नाही बरं का. तो ध्रुव बाळ अरण्याच्या दिशेने निघालाय. नारदजी येतात, अनेक प्रकारचे त्याला प्रश्न करतात, अरे तुला खायला मिळणार नाही, तुला प्यायला मिळणार नाही, ऊन वारा थंडी पाऊस आहे, त्या ठिकाणी तुला राहावं लागेल, कोणत्या अवस्थेत तुला राहावं लागेल आणि कधी कोणत्या क्षणी तुला कोणती अवस्था प्राप्त होईल सांगता येत नाही, म्हणून तू जाऊ नको. नाही, नारदांना सांगतोय, बघा तुम्हाला जर मला जाऊ द्यायचं असेल तर जाऊ द्या, नाहीतर मी तीच तपश्चर्या करायला बसेल, तुमच्यासोबत तपश्चर्या करायला बसेल. तुम्हाला तुमच्या वाटेने जर सरळ निघून जायचंय, मी तुमच्या सरळ वाटेने निघून जा बरं का. अशा अनेक गोड प्रकारचे शब्द नारदाच्या कानावरती पडल्यानंतर नारदाला आनंद होतो बरं का. नारद म्हणतो, खरंच भगवत भक्ती करण्याकरता निघालाय, तळमळ अंतःकरणामध्ये बरं का. मी या ठिकाणी सांगून जाईल, ज्या वेळेस संत महात्मे आपल्याला मिळतात, संत महात्मे आपल्याला प्राप्त होतात ना, त्यावेळेस जे भगवान परमात्मा आपल्याला देऊ शकत नाही ना, ते संत आपल्याला देऊन जातात, जे गुरु आपल्याला देऊन जातात बरं का. आता आम्ही इथे या गडावरती गेलो होतो, शिवगोळाच्या मठावरती गेलो होतो. त्या महाराजांनी सर्व इतिहास सांगितला. ते महाराज 12 वर्ष ब्रह्मांडाचं भ्रमण करत होते, 12 वर्ष सजीव सशरीराने ब्रह्मांडाचं भ्रमण करत होते बरं का. बोलता बोलता आम्ही 1 तास त्या ठिकाणी बसलो होतो. बोलता बोलता विषय होऊन गेला, देवाची आणि भक्ताची कधीच बरोबरी करायची नाही, तुलना करायची नाही. देवाची आणि एखाद्या भक्ताची, एखाद्या साधूची, एखाद्या संतांची, एखाद्या योग्याची कधीच तुलना करायची नाही. मी तुम्हाला शब्द वाक्य वापरून जाईल की देवापेक्षा जास्त अधिकार कोणाचा असेल ना, तो संतांचा. देवापेक्षाही जास्त अधिकार हा संतांचा आहे. तुम्ही महाराज तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला सांगून जाईल, देवाचं या पृथ्वी तलावरती अवताराला येणं प्रयोजन वेगळं आहे आणि संतांचं या पृथ्वी तलावरती अवताराला येणं दोघांचं प्रयोजन वेगवेगळं आहे. दोघांचं प्रयोजन सारखं नाही. लक्षात घ्या, भगवान परमात्मा या पृथ्वी तलावरती अवताराला येतो त्यावेळेस परमात्म्याचं प्रयोजन असतंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं गरजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी आणि आपल्या पाडोशी भक्तजना. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवताराला येत असताना 2 लोकांकरता अवताराला येतात. लक्षात घ्या, देव जर या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावरती जर अवताराला आले तर परमात्मा 2च लोकांकरता येतात, एक तर भक्ता करता नाहीतर दुष्टा करता, एक तर सज्जना करता नाहीतर दुर्जना करता. महाराज असं काय म्हणतात, भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे, भक्ता राखे पाया पासी आणि दुर्जना संवाद, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. 2 लोकांकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. परमात्मा आला एक तर सज्जना करता येईल, नाहीतर आला तर दुर्जना करता येईल. 2च लोकांकरता परमात्मा, म्हणजे भगवान परमात्मा जर आला एक तर ध्रुव बाळा करता येईल, नाहीतर उत्तनपादा करता येईल. भगवान परमात्मा आला एक तर रावणा करता येईल, नाहीतर उद्धवा अंगदा करता येईल. भगवान परमात्मा आला एक तर उद्धवा करता येईल, नाहीतर राधे करता येईल, नाहीतर कंसा करता येईल. भगवान परमात्म्याचं चरित्र जर आपण बघितलं तर परमात्मा 2च लोकांकरता आलाय, आला तर भक्ता करता आणि आला तर दुष्टा करता.
म्हणजे भगवान परमात्मा दोन लोकांकरता अवतार घेतो, एक तर सज्जनासाठी नाहीतर दुर्जनासाठी. लक्ष द्यावं, फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. भगवान परमात्मा दोनच लोकांकरता अवतार घेतो, एक सज्जनासाठी आणि दुसरा दुर्जनासाठी. मग आता तुम्ही मला सांगा, आपण सज्जन की दुर्जन? आपण सज्जन की दुर्जन? कोण बोलत चला, आपण सज्जन की दुर्जन? सज्जन आहे का दुर्जन आहे? साधू संतांनी इतके नरवर आहे, इतके तुकोबार आहे, इतके आपण सज्जन नाही. रावणा इतके, कुंभकर्णा इतके दुर्जन नाही. मग आपला वर्ग कुठला नक्की? आपण सज्जन नाही, आपण दुर्जन. म्हणजे तुम्हाला दुर्जन म्हणतो यातला भाग नाही, पण लक्षात घ्या मी तुम्हाला सज्जन सुद्धा म्हणत नाही. आपण सज्जन नाही, आपण दुर्जन नाही. आपली कॅटेगरी कुठे मधली? मधलीच पडते. मग परमात्मा आपल्या करता अवताराला येईल का? कशाला आपल्या भानगडीत पडत? आपण सज्जन नाही, दुर्जन नाही. सज्जन व्हायचं असेल तर भगवंताचं एकनिष्ठ भक्त व्हावं लागतं, आणि दुर्जन व्हायचं असेल तर भगवंताचं एकनिष्ठ कट्टर विरोधक व्हायचं असतं. दोन बाजू सांभाळायच्या, एक तर समर्थन नाहीतर विरोध. दोन बाजू सांभाळायच्या. जो विरोध करतो त्याला मारण्याकरता परमात्मा येतो, आणि जो भगवान परमात्म्याचं समर्थन करतो, भक्ती करतो, त्याला तारण्याकरता परमात्मा येतो. मग आपण भगवान परमात्मा दोन लोकांकरता येतो, एक तर सज्जना करता नाहीतर दुर्जना करता. मग परमात्मा आपल्याकरता येईल का? परमात्मा आपल्याकरता येईल का? नाही येणार. मग आपल्याकरता अवताराला